सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. ठिकाण नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, राहुरी. गणेश देवतरसे. मोबाईल नंबर 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05. श्रीगोंदा येथील सोनिया गांधी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सकाळ इनद्वारे घेण्यात आलेली निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली आहे. यामध्ये 5 उमेदवार रिंगणामध्ये होते, तर श्रेयस जामदार यांना सर्वाधिक मतं मिळून ते विजयी झालेत. श्रीगोंदा येथील सोनिया गांधी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सकाळ इनद्वारे घेण्यात आलेली निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली आहे. निवडणुकीसाठी बॅलेट पेपरवरती मतदान घेण्यात आलं आहे. एकूण 632 विद्यार्थी मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यासाठी श्रेयस जामदार तसेच हर्ष माने, दिग्विजय होले, ओम बावधनकर, तेजस राणे, रणशूर असे 5 उमेदवार रिंगणामध्ये होते. यामध्ये श्रेयस जामदार यांना सर्वाधिक 244 मतं मिळालीत आणि ते विजयी झालेत. यावेळी विजयी मिरवणूक काढून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विजयी उमेदवार, कॉलेज प्राचार्य, शिक्षक यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. तुळजाभवानी संचलित सोनिया गांधी पॉलिटेक्निक व सकाळ इन आयोजित निवडणूक 2024-25 यामध्ये आज निवडणूक प्रक्रिया पार पडली बॅलेट पेपरवरती. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी मतदार म्हणून भाग घेतला व बॅलेट पेपरवरती सर्वांनी मतदान केलं. 11 ते 2 या वेळेमध्ये मतदान करून साधारणतः 3 वाजेपर्यंत आम्ही सर्व निकाल डिक्लेअर केला. यामध्ये सर्व विजयी उमेदवार आहेत त्यांचं मी प्रथमतः संस्थेच्या वतीने स्वागत करतो. यामध्ये अध्यक्ष म्हणून श्रेयस जामदार याची निवड झालेली आहे. उपाध्यक्ष म्हणून हर्ष माने, दिग्विजय होले सचिव म्हणून, ओम बावधनकर संघटक म्हणून निवड झालेली आहे. ह्या 4 उमेदवारांचं मी संस्थेच्या वतीनं संस्थेचे अध्यक्ष आदरणीय सहकार महर्षी शिवाजीराव नागोडे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय राजेंद्रदादा नागोडे यांच्या वतीनं, सचिव अनुराधाताई नागोडे यांच्या वतीनं स्वागत करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. आज हे जे निवडून आलेले विद्यार्थी आहेत यांना जिल्ह्यामध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. जिल्ह्यामधनं त्यांच्यापैकी काही विद्यार्थ्यांची एक छोटं मंत्रिमंडळ स्थापन होणार आहे. त्याच्यामध्ये मुख्यमंत्री, पर्यावरण मंत्री या विविध क्षेत्रामध्ये त्यांना काम करण्याची संधी मिळणार आहे. आणि शेवटी त्यांचं मुंबई येथे अधिवेशन होणार आहे. समाजामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्याविषयी त्यांना काम करण्याची याच्यामध्ये संधी मिळणार आहे. नमस्कार, मी प्रतापसिंह नागने सर, कम्प्युटर डिपार्टमेंटचे इन्चार्ज आहे. आज या ठिकाणी सोनिया गांधी पॉलिटेक्निकमध्ये इन मिनिस्ट्री सकाळतर्फे जे झालेलं मतदान आहे त्याच्यामध्ये आपल्या कॉलेजमधून टोटल 632 विद्यार्थ्यांनी मतदान केलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्या कॉलेजमध्ये 5 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता. त्या 5 विद्यार्थ्यांपैकी 1 नंबरचा विद्यार्थी आहे श्रेयस जामदार. त्याने टोटल 632 पैकी 244 मतदान, त्याला जास्त 244 मतदान पडलेलं आहेत. 2 नंबरला आहे हर्ष भारत माने, हा उपाध्यक्ष झालेला आहे, त्याला 2 नंबरला मतदान पडलेलं आहे. 3 नंबर आहे दिग्विजय होले, त्याला एकूण मतदानापैकी 127 मतदान पडलेलं आहे. 4 नंबर आहे ओम बावधनकर, त्याला एकूण मतदानापैकी 98 मतदान पडलेलं आहे. आणि 5 नंबरला आहे तेजस रणसिंग, त्याला एकूण 16 मतदान पडलेलं आहे. यामध्ये श्रेयस जामदार या विद्यार्थ्याला साधारणतः 109 मताने त्याचा विजय झालेला आणि तो वायन मिनिस्ट्रीचा अध्यक्ष झालेला आहे. थँक्यू. आणि एकूण मतदानापैकी 10 मते हे बाद झालेले आहेत. मी श्रेयस सचिन जामदार, सोनिया गांधी पॉलिटेक्निकमधून बोलतो. तर आज या ठिकाणी सकाळी इन मिनिस्ट्री या उपक्रमातून घेण्यात येणाऱ्या निवडणुका तर आमच्या कॉलेजमध्ये पार पडल्या. तर मी या सकाळी इनचा ह्याच्यातर्फे भरघोस मतांनी मला या कॉलेजमधून विद्यार्थ्यांनी निवडून दिलं आहे आणि मला अध्यक्षपदाचं एक भेटलं आहे. आणि या कॉलेजचा एक अध्यक्षपदाचा प्रतिनिधित्व मी करणार आहे इथून पुढं. तर आपल्या सकाळच्या वतीने आणि आपल्या कॉलेजच्या वतीने मी एक आभार मानतो आणि थांबतो. तर मी आता सकाळपासून जेवढे प्रकल्प आहेत तेवढे आपल्या सोनिया गांधी पॉलिटेक्निकला आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्या प्रकल्पांमध्ये, त्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना पूर्णपणे सहभागी करून देण्याचा एक प्रयत्न करणार आहे आणि त्या सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना बक्षिसं मिळवून देण्याचा एक प्रयत्न करणार आहे.
सुहास कुलकर्णी, C24 तास, श्रीगोंदा. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अग, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.